मोठी बातमी आहे। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। ज्योती मेटे यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची आज भेट घेतली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाणार आहे शरद पवार गटाकडून अशी ही चर्चा होती। मात्र ज्योती मेटे यांनी आज पुण्यात भेट घेतलेली आहे आणि आता त्यानंतर ज्योती मेटे या शरद पवार गटामध्ये प्रवेश करत्या होत आहेत। अधिक माहिती घेऊयात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी। प्रदीप, काय अधिक माहिती? पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी मोतीबागेमध्ये ज्योती मेटे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक जी आहे पार पडलेली आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते म्हणजे ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जो आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत येणार आहे। मात्र ज्योती मेटे या उद्या सुद्धा शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत। बीड लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह असलेल्या तुतारी या चिन्हावरती त्या बीड या लोकसभेची निवडणूक जी आहे ते लढवू शकतात। मात्र या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती उद्या दुपारपर्यंत होऊ शकते। उद्या पुण्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये बीड लोकसभेची बैठक जी आहे ती शरद पवारांनी बोलवलेली आहे। महत्त्वाचे पदाधिकारी याला उपस्थित असतील आणि या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांचा उद्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश जो आहे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्योती मेटे यांनी जर उद्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला तर बीड लोकसभेचं गणित वेगळं आपल्याला खरं तर पाहायला मिळेल। पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा खरं तर आपल्याला लढत पाहायला मिळते की शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणेंना संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याची अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती पक्षाकडून होऊ शकते। मात्र बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना पाहायला मिळू शकतो। अगदी प्रदीप, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।